थँक्यू जीसस. प्रभूजी, या वेळामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो आजच्या वेळेबद्दल. पिता, मी प्रार्थना करत आहोत या समयामध्ये तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकांची तू भेट घे. तुझ्या वचनाच्या द्वारे बापा आमचं अंतकरण, आमचं जीवन तू अभिषिक्त कर. तुझ्या वचनाच्या द्वारे बापा अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला आवश्यकता आहे, त्या प्रत्येक गोष्टींची पूर्तता तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कर राजा. आणि सर्व प्रकारचं अडखण विघटन तू दूर कर. तुझ्या प्रत्येक लेकरांवरती विशेष अभिषेक, विशेष सामर्थ्य तू त्यांच्या जीवनात प्रदान कर राजा. प्रत्येकांचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. ओय परमेश्वरा, तू कृपादाय केलीस, तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं या वेळामध्ये मी स्वागत करत आहे की प्रभू आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र स्थानामध्ये, त्या जिवंत देवाने पुन्हा एकदा या शबातवारी त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेला आहे. त्याच्या सामर्थ्याच्या आणि त्याच्या कृपेच्या कारणाने आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेला आहोत. डॉक्टर बिली ग्राम एक गोष्ट ते बोलतात की पवित्र आत्मा लोकांची मने प्रकाशित करीतो आणि आपल्याला देवाची तळमळ देतो, आध्यात्मिक सत्य सांगतो आणि आपणास परमेश्वर समजण्यासाठी तो योग्य असं बनवितो. पवित्र आत्मा की जो प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आवश्यक असणारा एक अविभाज्य असा भाग आहे. आणि पवित्र आत्मा जो आमच्या जीवनामध्ये कायम मार्गदर्शक असा आहे. पवित्र आत्मा जो परमेश्वराचं रूप आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित होणार आणि आम्हाला विश्वासामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ता सारखं बनण्यासाठी आम्हाला सहाय्यक असा पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची गरज विशेषतः आहे. आणि म्हणून आजच्या या समयामध्ये आम्ही पाहणार आहोत पवित्र आत्मा आणि पवित्र आत्माशी संबंधित असणाऱ्या वचनांचा अभ्यास आजच्या वेळामध्ये आम्ही करणार आहोत. हालेलुया. सो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा मी पाठवितो. की जो कैवारी आत्मा, तो पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो पवित्र आत्मा तुमच्या बरोबर राहील, तो पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देईल, तो पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या शरीरामध्ये तो वास करेल आणि तो पवित्र आत्मा तुमच्या बरोबर सदोदित राहील. हालेलुया. सो पवित्र आत्मा, आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस परमेश्वराने सर्व सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस स्वतः मनुष्याबरोबर परमेश्वर बोलत असे. आणि नंतर आम्ही पाहतो की त्यानंतरहून मनुष्याने पाप केलं आणि परमेश्वराच्या त्या उपस्थितीला मनुष्य मुकला. त्यानंतरहून परमेश्वराने संदेष्टांच्या द्वारे आपल्या लोकांची तो भेट घेत असे. संदेष्टांच्या द्वारे परमेश्वर आपला निरोप आपल्या अनुयायांपर्यंत, आपल्या लोकांपर्यंत परमेश्वर पोहोचवित असे. त्यानंतर आम्ही पाहतो की स्वतः परमेश्वराने आपल्या एकुलता एका पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये त्याने पाठविले, यासाठी की मनुष्याने आपल्या एकुलता एका पुत्राचं म्हणणं, आपल्या एकुलता एका पुत्राचं बोलणं त्यांनी ऐकावं, त्या गोष्टी त्यांनी स्वीकाराव्यात, त्या गोष्टीवरती त्यांनी विश्वास करावा आणि त्यांनी परमेश्वराच्या इच्छेनुसार त्यांनी जी अपेक्षा परमेश्वर त्याच्या लोकांच्या जीवनातून करत आहे, मनुष्याकडनं परमेश्वर जी अपेक्षा करत आहे त्या स्वरूपाने मनुष्याने सिद्ध व्हावं, तयार व्हावं, या स्वरूपाने प्रियांनो
परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये त्याने पाठविले. आणि त्यानंतर परमेश्वराची योजना प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये सिद्धीस नेली. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला आणि तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. तत्पूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जे अभिवचन दिलं की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा मी देतो. तो कैवारी आत्मा की जो आमच्या बरोबर सदैव राहील. सो तो पवित्र आत्मा कोण आहे? अनेक वेळेस आम्हाला वाटतं की तो पवित्र आत्मा साधारण आहे, पण प्रियांनो, पवित्र आत्मा जो परमेश्वर आहे त्याचंच ते रूप आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जर काही बोलू तर त्याची क्षमा होईल, पण पवित्र आत्म्याच्या विरोधात जर कोणी बोलेल तर त्याची मुळीच क्षमा होणार नाही. हालेलुया. आणि म्हणून पवित्र आत्मा हा स्वतः परमेश्वराचं रूप आहे. तो पवित्र आत्मा त्याच्या लोकांमध्ये वास करत आहे, वस्ती करत आहे. तो पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्ता सारखं, प्रभू येशू ख्रिस्ता समान बनण्यासाठी आम्हाला प्रत्येकांना तो सहाय्यक असा आहे. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला आमचे विचार, आमचं शिक्षण, आमचा अनुभव प्रियांनो आम्हाला पुरा नाही की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता सारखं तो बनवेल. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रथम पुत्र आहे आणि आम्ही प्रत्येक जण त्याचे बाकीचे पुत्र प्रभू येशू ख्रिस्ता सारखे बनावे. यासाठी प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना त्या पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे. तो आमचा सहाय्यक आहे, आमचा मदतनीस आहे, आम्हाला तयार करणारा आहे, आमचा मार्गदर्शक आहे, आम्हाला आठवण करून देणारा आहे. तो पवित्र आत्मा पित्याचं रूप आहे. हालेलुया. तो पिता आमच्या बरोबर कायम आहे. हालेलुया. सो आम्ही पाहतो की आपण काय आहोत, जे आपणास बनायचे आहे, यासाठी तो सहाय्यक असा पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकांसाठी आहे. पवित्र आत्मा कशासाठी? हालेलुया. हा प्रश्न नक्की आमच्या जीवनामध्ये आम्हाला पडतो की पवित्र आत्मा ची आवश्यकता किंवा पवित्र आत्मा कशासाठी आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आम्ही अपुरे आहोत. हालेलुया. आम्ही परिपूर्ण नाहीये. वैचारिक, बौद्धिक, आत्मिक, आध्यात्मिक, शारीरिक, वैचारिक अनेक गोष्टीमध्ये प्रियांनो आम्ही परिपूर्ण नाही. आणि म्हणून प्रियांनो पवित्र आत्म्याची आवश्यकता आमच्या जीवनामध्ये आहे. सो पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 6 ते 11 मी वाचणार आहोत. जॉन चॅप्टर 16 वर्स 6 to 11. या गोष्टी मी तुम्हाला या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. ह्यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. ह्यावरून नीतिमत्वाविषयी आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे. ह्यावरून न्याय निवाड्याविषयी. ओके प्रियानो, या ठिकाणी मी पाहतो की पवित्र आत्मा कशासाठी? तर तो पवित्र आत्मा येऊन आम्हाला पापाविषयी, आम्हाला नीतिमत्वाविषयी, आम्हाला न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करण्यासाठी प्रियांनो हा पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने देव केलेला आहे. हालेलुया. सो पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हा त्रैक्य देव. या त्रैक्य देवावरती आम्ही विश्वास करणार आहोत. जो आदी आहे, जो अंत आहे, जो अल्फा आहे, जो ओमेगा आहे, जो सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, तो स्वतः परमेश्वर मनुष्याचं रूप धारण करून तो या जगामध्ये तो जन्माला आला. पवित्र शास्त्र आम्हाला ही गोष्ट नमूद करते. आणि प्रियांनो, आम्ही संपूर्ण आठवडाभर
प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं रहस्य, ख्रिस्ताच्या जन्माचं रहस्य आम्ही या 7 दिवसीय विशेष उपास प्रार्थना सभेमध्ये आम्ही अभ्यासत आहोत. सो प्रियानो, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या प्रियजनांनी प्रियानो या 7 दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्यांना या गोष्टी शिकायला मिळाल्या की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला, कसा आला आणि त्याचा उद्देश आणि त्या संदर्भात असणारे जे रहस्य, त्या संबंधित असणाऱ्या भविष्यवाणी आणि त्या भविष्यवाणीची पूर्तता, त्यामध्ये आलेले अडखळण, त्यामध्ये आलेल्या समस्या आणि त्याची पूर्तता ही कशा स्वरूपाने झाली, या प्रत्येक गोष्टी प्रियांनो विश्वासणाऱ्यांनी या गोष्टी ते शिकले या 7 दिवसीय विशेष उपास प्रार्थना सभेमध्ये ख्रिस्ताच्या जन्माचे रहस्यामध्ये. हालेलुया. सो ऑनलाईन सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन सुद्धा पियानो युट्यूब वरती जीसस लव्स प्रेस सेंटरच्या नावाने पियानो चॅनल आहे आणि त्यावरती पियानो या विषयांना आम्ही शेअर केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे व्हिडिओज तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघू शकता आणि त्या माध्यमातून नक्की परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. जरी तुम्ही या ठिकाणी या सभेला येऊ शकला नाही, पण ऑनलाईन तुम्ही नक्की युट्यूबच्या माध्यमातून हे व्हिडिओ नक्की बघा की परमेश्वर तुम्हाला या माध्यमातून अनेक आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये प्रगट करेल आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माचं रहस्य तुम्हाला नक्की स्पष्ट होईल. हालेलुया. सो पवित्र आत्मा कशासाठी? तर पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकांना पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करण्यासाठी पवित्र आत्मा देण्यात आलेला. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो पवित्र आत्मा कशासाठी देण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवील. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाडाविषयी जगाची खात्री करेल. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत यावरून पापाविषयी. जो व्यक्ती येशूवरती विश्वास करत नाही तो व्यक्ती पापाविषयी प्रियानो पवित्र आत्मा त्याची खात्री करेल. हालेलुया. हालेलुया. जो व्यक्ती येशूवरती विश्वास करतो प्रियानो त्याला नीतिमत्वता, त्याला नीतिमान होण्याचा अधिकार येशूवरती विश्वास ठेवल्याच्या योग्य त्याला प्राप्त झालेला आहे. आणि याची खात्री करणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. हालेलुया. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव आहे. तो आमचं बाह्य स्वरूपात नाही, पवित्र आत्मा अंतःकरणामध्ये येऊन तो या गोष्टीची खात्री करतो की हा व्यक्ती प्रभू येशूवरती विश्वास करतो की नाही. समस्या आल्या, अडचणी आल्या, दुःख आले किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्याच्या जीवनामध्ये उद्भवल्या, आजार पण त्याच्या जीवनामध्ये आल्या आणि त्या कारणाने तो मागे सरतो का, याची खात्री प्रियांनो पवित्र आत्मा त्याच्या जीवनामध्ये नित्य करत असतो. हालेलुया. सो प्रियांनो, याची खात्री करण्याचं काम सातत्याने चालू आहे. ही गोष्ट थांबत नाही. हालेलुया. आणि याची खात्री शेवटपर्यंत होणार आहे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत या जगामध्ये आहोत तोपर्यंत. आणि याची खात्री पियानो आम्हाला सातत्याने देणं गरजेचे आहे. येस, आय एम बिलिव्हिंग ऑन गॉड, आय एम बिलिव्हिंग ऑन जीसस. मी येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, मी पित्यावरती विश्वास करतो. याची खात्री आम्हाला पवित्र आत्म्याला सातत्याने देणं गरजेचे आहे. समस्या येतील जातील, अडचणी येतील जातील, आजार येतील जातील, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्या आमच्या जीवनामध्ये येतील आणि जातील. प्रियानो, वेगवेगळ्या प्रकारचे विघटन आमच्या जीवनामध्ये येतील आणि जातील, पण प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये कायम राहील. कारण तोच तारण देणारा आहे. हालेलुया. कारण तो पवित्र आत्मा याची खात्री आमच्या जीवनामध्ये सातत्याने करून देणार आहे. वचन 10 मध्ये आम्ही पाहतो, मी पित्याकडे जातो आणि यानंतर तुम्हाला दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला. तो पित्याकडे गेलेला आहे आणि त्या पित्याकडे गेल्यानंतर पियानो त्याने आमच्या ठाई जो विश्वास दिलेला आहे, आम्ही त्या विश्वासामध्ये टिकतो की नाही. कधी कधी प्रियांनो
मनामध्ये संभ्रम निर्माण होतात, मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. अनेक प्रियांनो आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून असेल, समाजाच्या माध्यमातून असेल, जगातील वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणीच्या माध्यमातून असेल, आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती असलेला जो विश्वास आहे, आम्ही विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे, आम्ही विश्वास करतो की येशू प्रभू आहे, आम्ही विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, आम्ही विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो माझ्यासाठी त्याने वधस्तंभावरती आपला प्राण दिला, त्याचं रक्त त्याने त्या वधस्तंभावरती वाहिलं, तो माझ्यासाठी मारला गेला, तो माझ्यासाठी गाडला गेला, तो तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या प्रत्येक कृतीवरती आम्ही विश्वास करतो, पण विचारसरणी जी जगामध्ये होते, प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारची कृती या जगामध्ये होते, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आमच्या अवतीभोवती असतात, प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या वेळामध्ये प्रियांनो आमच्या विश्वासामध्ये आम्ही ठाम राहतो की नाही, आम्ही टिकतो की नाही, याची खात्री, या नीतिमत्वाविषयीची खात्री प्रियांनो पवित्र आत्मा सातत्याने करत असतो. हालेलुया. समस्या आमच्या जीवनामध्ये येणार आहेत, छळ आमच्या जीवनामध्ये होणार आहे, अडचणी आमच्या जीवनामध्ये येणार आहेत, पण प्रियांनो त्याही वेळामध्ये आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास कायम ठेवणं आवश्यक आहे. आणि या नीतिमत्वाविषयी, विश्वासाच्या द्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं. प्रियांनो या नीतिमत्वाविषयी तो पवित्र आत्मा आमची चाचपणी सातत्याने तो करतो. बोलू येशू मसीह की हालेलुया. त्यानंतर वचन 11, आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्याय निवाडाविषयी. हालेलुया. या जगाचा अधिपती म्हणलेला आहे सैतान, की त्याचा न्याय निवाडा झालेला आहे. तो न्याय निवाडा अगोदरच झाला ज्या वेळेस या सृष्टीची निर्मिती परमेश्वराने केली. ज्या वेळेस या सृष्टीची निर्मिती करण्या अगोदरच परमेश्वर पित्याने त्या सैतानाचा न्याय निवाडा, त्या दुष्ट विचाराचा, त्या अंधकाराचा त्याने न्याय निवाडा अगोदरच केलेला आहे. हा पवित्र आत्मा त्या अधिपतीचा न्याय निवाडा त्याने अगोदरच केलेला आहे. पण प्रियांनो त्या दुष्टाचे जे आहेत त्यांचा सुद्धा न्याय निवाडा सातत्याने होतोय. म्हणून आम्ही दुष्टाचे नाहीये, आम्ही त्या परमेश्वराचे आहोत. हालेलुया. हालेलुया. आम्ही त्या जिवंत देवाचे पुत्र आहोत, आम्ही त्याचे प्रत्येक जण प्रियांनो वारिस आहोत. आणि म्हणून प्रियांनो आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना त्या पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे. त्याच्या पवित्र आत्म्याची आवश्यकता आमच्या जीवनामध्ये सातत्याने आहे. तो पवित्र आत्मा कशासाठी? तर पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाड्याविषयी तो जगाची खात्री तो करण्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 33.5 वर्षामध्ये त्याने करून दिलं. आता तो पवित्र आत्मा त्यानंतरहून त्याचं काम करत आहे आणि ते काम सुद्धा आता लवकरच संपणार आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरच होणार आहे. हालेलुया. प्रियांनो तो पवित्र आत्मा त्या लोकांना तयार करत आहे की जे विश्वासू आहेत, जे विश्वासणारे आहेत, जे शेवटपर्यंत विश्वासामध्ये ठाम आहेत. पवित्र आत्म्याच्या योगे ते परिपूर्ण होत आहेत. त्यांचं चित्त, त्यांचं मन जग आणि जगातल्या गोष्टीत लागत नाहीये, तर त्यांचं चित्त केवळ आणि केवळ प्रभूच्या वचनामध्ये रममाण होत आहे. प्रभूसाठी ते आतुर झालेले आहेत. प्रभूची तहान आणि भूक त्यांना लागलेली आहे. हालेलुया. प्रियांनो आम्ही प्रत्येक जण पवित्र आत्म्याच्या योग्य सिद्ध होणं आणि प्रभू येशू समान आम्ही बनणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये एक कित्ता म्हणून तो आला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये एक उदाहरण म्हणून आमच्यासाठी तो आला की आम्ही प्रत्येक जण सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ता समान, येशू ख्रिस्ता सारखं आम्ही बनावं. जगिक वृत्ती असेल, जगिक स्वभाव असेल, जगिक विचारधारणा असेल, जगिक प्रकारचं प्रियांनो आमच्या जीवनामध्ये वागणूक असेल, त्या प्रत्येक गोष्टीची प्रियांनो आम्ही आमच्या जीवनातून पूर्णपणे त्या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी प्रियांनो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणं गरजेचं आहे. हालेलुया. जर प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विचारधारणेला जर आम्ही स्वीकारलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही चाललो नाही, त्याच्या स्वरूपाने प्रियांनो जर पवित्र जीवन आम्ही जगलो नाही, तर प्रियांनो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ता समान आम्ही बनू शकत नाही. जगामध्ये आम्ही वावरतोय, जगामध्ये आम्ही राहतोय, जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगतोय,
पण या सर्व परिस्थितीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने मात केलेला आहे. हालेलुया. विचाराने त्याने मात केली, त्याने मरणावरती त्याने मात केली. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने या जगातल्या प्रत्येक सत्तेवरती, प्रत्येक गोष्टीवरती त्याने मात केलेली आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट केलेली आहे, त्याने आम्हाला शिकवलं की मी मरणावरती विजय झालेला आहे. प्रियांनो, मला मरणाची भीती मुळीच वाटता कामा नाही. कारण जो व्यक्ती या जगामध्ये जन्माला आला त्याला एकदा मरणच आहे. शारीरिक रूपाने त्याला मरणच आहे, पण प्रियांनो आत्मिकरित्या आम्हाला मरण येता कामा नाही. कारण ज्या प्रभूने आम्हाला तारण दिलं, ज्या प्रभूने या जगातून आम्हाला वेगळं केलं, त्याची इच्छा आणि त्याची योजना आहे की पवित्र आत्म्याच्या योगे आम्ही सिद्ध व्हावं, आम्ही तयार व्हावं. की जो पवित्र आत्मा आमच्यासाठी मार्गदर्शक आहे, जो पवित्र आत्मा आमच्यासाठी कायम आमच्या पुढे चालत आहे, आम्हाला दाखवत आहे, आम्हाला स्पष्ट करत आहे की हा मार्ग योग्य आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्यासाठी विशेष स्वरूपाने प्रभू येशू ख्रिस्ता समान सिद्ध करण्यासाठी तो तत्पर आहे. आणि म्हणून प्रियांनो, तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कायम राहण्यासाठी देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टतेने आम्हाला सांगत आहे. तो पवित्र आत्मा पापाविषयी, तो पवित्र आत्मा नीतिमत्वाविषयी, तो पवित्र आत्मा न्याय निवाडाविषयी खात्री करत आहे. ही क्रिया सातत्याने चालू आहे. आम्ही जगामध्ये आहोत तोपर्यंत ही याची खात्री सातत्याने होणार आहे. हालेलुया. ही प्रोसेस आहे प्रियांनो, ही प्रोसेस जगामध्ये आम्ही आहोत शारीरिक रूपाने तोपर्यंत ही गोष्ट सातत्याने चालणार आहे. ही गोष्ट थांबणार नाही. जर आम्हाला वाटतं की मी एकदा विश्वास येशूवरती केला, संपलं, ती सुरुवात आहे प्रियांनो. हालेलुया. ती सुरुवात आहे. त्यानंतर प्रियांनो आमची प्रोसेस सुरू झाली की आम्ही एक एक पाऊल पुढे पुढे टाकत आम्ही त्या पित्यापर्यंत आम्ही जात आहोत. हालेलुया. त्याची इच्छा आहे की आम्ही त्या ख्रिस्तापर्यंत आम्ही पोहोचावं. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्या ख्रिस्तापर्यंत, देवाच्या राज्यापर्यंत प्रियांनो आम्ही चाचपडत का नाही होत, आम्ही तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रियांनो, जीवनामध्ये समस्या येणार आहेत, जीवनामध्ये अडचणी येणार आहेत. जगातल्या लोकांच्या जीवनामध्ये या समस्या येतात, अडचणी येतात, दुःख येतात, निराशा येतात, व्याधी येतात, आजारपण येतात, वेगवेगळ्या प्रकारचे कलह त्यांच्या जीवनामध्ये उद्भवतात. ते पडतात, पुन्हा उठत नाही. पण नीतिमान पडला तरी परमेश्वर त्याला हात देतो, परमेश्वर त्याला उंच करतो, परमेश्वर त्याला उठवितो, कारण परमेश्वर त्याचा सहाय्यक आहे. हालेलुया. हालेलुया. कारण आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो परमेश्वर आमचा प्रत्येकांसाठी प्रियांनो तो गड आहे, आम्हाला सहाय्यक तो परमेश्वर आहे. पवित्र आत्मा आम्ही कसा प्राप्त करू शकतो? ही परमेश्वराकडनं मिळणारी गिफ्ट आहे, परमेश्वराकडनं ही प्राप्त होणारी प्रियांनो ही बाब आहे. आणि म्हणून प्रियांनो पवित्र आत्मा असाच मिळत नाही. हालेलुया. पवित्र आत्मा असाच मिळत नाही, त्याची प्रोसेस आहे. ज्या प्रकारे आम्ही पाहतो की जर आम्हाला पासपोर्ट पाहिजे, त्याची प्रोसेस आहे. प्रत्येकांना मिळतो पासपोर्ट? नाही मिळत. आधार कार्ड प्रत्येकांना मिळतं? नाही मिळत. त्या व्यक्तीला तिथपर्यंत अगोदर जावं लागेल, त्याची नोंदणी त्याला करावी लागेल, आणि त्याला आधारभूत ज्या गोष्टी आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्याला द्यावे लागतील. आणि त्यानंतर त्याची नोंद झाल्यानंतर ती प्रमाणपत्र असेल किंवा प्रियांनो विशेष प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहे ते पूर्तता केल्यानंतरच प्रियांनो त्याला पासपोर्ट मिळेल. राईट. सो त्या स्वरूपाने पवित्र आत्मा मिळण्यासाठीची प्रियांनो एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय पवित्र आत्मा मुळीच येत नाही किंवा प्राप्त होत नाही. हालेलुया. कारण स्पष्टतेने देवाचं वचन या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. पवित्र आत्मा कसा प्राप्त होतो? वचन आम्ही वाचूया. या ठिकाणी एक घटना आहे, आणि हा व्यक्ती आहे प्रियांनो पुरुषांपैकी असलेला एक व्यक्ती. या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न आहे, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हाला ठाऊक आहे
कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 1 पासून पुढे जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी या गोष्टी नमूद केलेल्या आहे. जॉन चॅप्टर 3 वर्स 1 ऑनवर्ड्स. या ठिकाणी पियानो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट स्पष्टता होते. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, येशूने त्याला म्हणले, मी तुम्हाला खचित सांगतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी तुला खरोखर सांगतो. हालेलुया. काय सांगितलेलं आहे? नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नव्याने जन्मणं. त्यावेळेस या निकोदेम नामक या पुरुषाने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न केला की म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्ट केली की पवित्र आत्मा आणि विशेषतः पाण्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करिता येत नाही. ही प्रोसेस आहे पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करण्याची, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये पियानो स्वीकारण्याची. जर पाण्याने आणि आत्म्याने जर बाप्तिस्मा होत नाही तर पियानो दुसरा आत्मा सुद्धा तयार आहे आमच्या जीवनामध्ये यायला. बी अलर्ट, राईट? कारण ज्या वेळेस आम्ही पवित्र आत्म्याची अपेक्षा करतो, ज्या वेळेस आम्ही पवित्र आत्मा आम्ही पित्याकडे, त्या परमेश्वराकडे, प्रभूकडे आम्ही मागत असतो, त्यावेळेस अंधकारामध्ये सुद्धा असलेला जो दुरात्मा आहे तो सुद्धा आमची प्रार्थना ऐकत असतो. राईट? आम्ही आतुर आहोत आत्मा आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी, पण तो स्पष्ट आणि पवित्र शुद्ध आत्मा आमच्या जीवनामध्ये, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. पण पियानो कधी कधी असं होतं की आम्ही अपेक्षा करत आहोत की आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा यावा, पण पियानो जर आमचं जीवन त्या स्वरूपाने सिद्ध नसेल, तयार नसेल, तर दुरात्मा सुद्धा आमच्या जीवनामध्ये येऊन वास करू शकतो. हालेलुया. कारण या ठिकाणी ही प्रोसेस आहे, ही एक मार्गदर्शिका आहे की आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा येण्याची, स्वीकारण्याची. काय प्रोसेस सांगितली? प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. त्याच वेळेस पवित्र आत्मा त्याच्या ठाई प्रियानो वास करतो, कारण तो उघडपणे प्रभू येशू ख्रिस्ताचा या अंधकाराच्या शक्ती समोर पियानो, या जगासमोर, त्या सैतानासमोर तो स्वीकार करतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून मी स्वीकारलेला आहे. ही इज माय सेव्हियर. तो माझा उद्धारक आहे. आणि पियानो ही गोष्ट सैतानाला मुळीच आवडत नाही. हालेलुया. आणि म्हणून तो अनेक प्रकारची विचारधारणा आमच्या जीवनामध्ये आणतो की आम्ही तिथपर्यंत पोहोचूच नाही. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये वास करण्यासाठी तयार आहे. पिता आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे वास करण्यासाठी सिद्ध आहे. पियानो, पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. त्याच वेळेस आत्मा त्यांच्या जीवनामध्ये काम करेल, त्याच वेळेस आत्मा त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करेल, त्याच वेळेस पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये पियानो वास करेल. नसता ती गोष्ट होऊ शकत नाही. राईट? हालेलुया. सो आणखी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट या ठिकाणी नमूद केली, यासाठी की वचन 15 मध्ये, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने
आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. आता न्यायनिवाडा करण्यासाठी तो येणार आहे आणि न्यायनिवाडा करत असताना पहिली गोष्ट पाहिली जाणार आहे की आम्ही विश्वासू आहोत की नाही, आम्ही विश्वासी आहोत की नाही. फक्त आम्ही आमच्या गरजांपुरतं प्रभूकडे येतो, आमच्या आवश्यकता पूर्ण होण्यासाठी जर आम्ही परमेश्वराकडे येतो आणि आम्ही जातो, हालेलुया, इतकी गोष्ट ही पुरी नाहीये. हालेलुया, इतक्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये नाहीये. ज्या प्रकारे आम्हाला श्वासाची गरज आहे, आम्हाला ऑक्सिजनची गरज आहे, आमचं शारीरिक रूपाने आम्हाला जिवंत राहण्यासाठी, त्या स्वरूपाने आत्मिकरित्या आम्हाला जिवंत राहण्यासाठी येशूची गरज आहे. हालेलुया, आत्मिकरित्याने आम्हाला जिवंत राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला येशूची आवश्यकता आहे. कारण या जगामध्ये तारण देणारा केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तच आहे. सो निकोदेमाच्या या प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टतेने दिलं की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मले वाचून कोणालाही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही, तो प्रवेश करू शकत नाही. एक वचन आम्ही वाचूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 2 आणि वचन 38 मध्ये. ऍक्ट चॅप्टर 2 वर्स 38. प्रेषित 2 आणि वचन 38 मध्ये या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगत आहे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. पेत्राने या ठिकाणी जी गोष्ट नमूद केलेली आहे, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी पश्चाताप करा, पापांची क्षमा तुमची होईल आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुम्ही बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्माचे दान प्राप्त होईल. हालेलुया. पवित्र आत्मा ही आमच्यासाठी दानाच्या स्वरूपाने आहे. पवित्र आत्मा आमच्यासाठी प्रियांनो कृपेच्या स्वरूपाने आहे. पण त्यासाठी पहिली प्रोसेस आहे. हालेलुया, प्रोसेस आहे. ती प्रोसेस आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. जर ती प्रोसेस पूर्ण केली नाही आणि आम्ही डायरेक्टली पासपोर्टच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्या अधिकाऱ्यानं म्हणलं मला पासपोर्ट द्या, देईल? आम्ही म्हणलो याची फीस आहे 2,000 रुपये, 3,000 रुपये, मी 15,000 रुपये देतो, मला पासपोर्ट तुम्ही द्या. हालेलुया. प्रत्येक गोष्टीसाठी प्रियांनो एक प्रोसेस आहे. अगोदर आम्हाला ऑनलाईन अर्ज भरावे लागेल, त्याचबरोबर आम्हाला फीस भरावी लागेल, त्याचबरोबर आम्हाला ती अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, त्याचबरोबर आम्हाला अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्या वेळामध्ये सर्व जे डॉक्युमेंटेशन आहे त्या समवेत आम्हाला त्या ठिकाणी जाऊन ती जी अपॉइंटमेंट आहे त्या अधिकाऱ्यांबरोबर पियानो आम्हाला जाऊन आमचे डॉक्युमेंटेशन आम्हाला व्हेरीफाय करावे लागते आणि त्यानंतर होऊन ते अधिकारी ठरवतील की यांना पासपोर्ट द्यायचा की नाही द्यायचा. एक आमचं व्हेरिफिकेशन सुद्धा होईल. हे व्हेरिफिकेशन आमच्यावरती कुठला गुन्हा दाखल आहे की नाही. जर गुन्हा दाखल असेल तर त्या व्यक्तीला पासपोर्ट मिळत नाही. हालेलुया. आणि त्यानंतर होऊन ती सर्व प्रोसेस झाल्यानंतर तो निकाल किंवा तो सर्व प्रियांनो व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर होऊन प्रियांनो पासपोर्ट ऑफिस मधून आमच्या घरी पासपोर्ट येईल. ही प्रोसेस आहे. हालेलुया. या सर्व प्रोसेसला आम्ही बायपास करून डायरेक्टली ऑफिसरकडे जाऊन आम्ही पासपोर्ट मिळू शकतो का? किती रक्कम आमच्याकडे असू द्या, किती पैसा आमच्याकडे असू द्या, किती ओळख आमची असू द्या, पण ती प्रत्येक प्रोसेस जगातला प्रियांनो कुठलाही व्यक्ती असेल, भारतातला कुठलाही व्यक्ती असेल, त्याला ही प्रोसेस कंप्लीट करणं गरजेची आहे. हालेलुया. आणि त्या स्वरूपाने आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्माला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करण्यासाठी जी प्रोसेस आहे
या ठिकाणी सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही पश्चाताप करा, पापांची क्षमा तुम्ही मिळून घ्या आणि त्यानंतर बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. नसता पवित्र आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. हालेलुया. आणि आम्हाला वाटेल की मी तर अजून बाप्तिस्मा नाही घेतला, मी तर येशूवरती विश्वास करतो, इतके वर्ष मला झाले. दुसरा आत्मा तुम्हाला चालवितो. बी क्लिअर. दुसरा आत्मा तुम्हाला चालवत आहे. जो दुसरा आत्मा तुम्हाला पापही करायला लावतो, तो दुसरा आत्मा वाईट गोष्टी करायला लावतो, तो दुष्ट आत्मा तुमच्या सोबत अशा प्रकारच्या गोष्टी करतो की तुम्ही प्रभूमध्ये वाढूच नाही यासाठी तुम्हाला तो खंडित करतो. तुमच्या विचारधारणेला, तुमच्या मानसिकतेला, तुमच्या आध्यात्मिकतेला तो खंड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अंतःकरणापासून पहिल्यांदा जी गोष्ट होणं गरजेची आहे ती म्हणजे पश्चाताप. पश्चाताप की प्रभू, मी आतापर्यंत जे पाप केलेत, आतापर्यंत मी ज्या चुका केल्यात, प्रभूची त्या प्रत्येक चुकांची तुम्हाला क्षमा दे आणि मी या सर्व गोष्टीची शाश्वती देतो की प्रभूजी ते पाप मी पुन्हा करणार नाही. त्याला पश्चाताप म्हणतात. पापापासून मागे फिरणे आणि पित्याकडे जाणे. त्यानंतरहून त्या पापांची क्षमा देण्याचा अधिकार त्या प्रभूला आहे. कारण वचन आम्हाला सांगतं की पापांची क्षमा देण्याचा अधिकार केवळ आणि केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला प्रत्येकाला पापाची क्षमा देईल. त्यानंतर पापाची क्षमा झाल्यानंतर आम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये प्रियांनो पाण्याने आणि आत्म्याने आमचा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रियांनो पवित्र आत्म्याचं वरदान, पवित्र आत्म्याचं कृपादान आम्हाला प्राप्त होईल. प्रियांनो ही प्रोसेस ज्यावेळेस आम्ही पूर्ण करू प्रियांनो, नक्की पवित्र आत्म्याचं वरदान आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कारण तो पवित्र आत्माच आहे की जो आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तो पवित्र आत्माच आहे जो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता समान बनवणार आहे. तो पवित्र आत्माच आम्हाला खरं आणि खोटं स्पष्ट करणार आहे. तो पवित्र आत्माच आम्हाला अंधकार आणि प्रकाश स्पष्ट करणार आहे. पवित्र आत्मा आमचा सहाय्यक आहे. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र आत्म्याची आवश्यकता जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. आमची बुद्धी सीमित आहे, आमच्या विचारधारणा सीमित आहे, आमची मानसिकता सीमित आहे, आमचं शिक्षण सीमित आहे, आमचं वय सीमित आहे, प्रियांनो आम्ही स्वतः सीमित आहोत. पण पवित्र आत्मा, तो पिता, तो प्रभू येशू ख्रिस्त अनलिमिटेड आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करणं, आमच्या जीवनामध्ये झालेल्या पापांची, चुकांची, अपराधांची आम्ही क्षमा मागणं, पश्चातापी होणं गरजेचं आहे. आणि पापांची क्षमा मिळून पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेऊन प्रियांनो पवित्र आत्माला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करण्याची ही प्रत्येक प्रोसेस आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. कदाचित आम्ही बाप्तिस्मा आमचा झाला असेल, पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आमचा आणखी झाला नसेल. यामध्ये काही गोष्टींची कमतरता आणखी असेल. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर आमचं चित्त, आमचं मन जर आम्ही आणखी समर्पित केलं नसेल, तर आजची ती वेळ आहे. आजची ती वेळ आहे की आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित करावं आणि त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करून घ्यावं. या प्रियानो, या समयामध्ये आम्ही आमचे नेत्र बंद करूयात आणि आमचं मन आम्ही प्रभूकडे लावूया. जो प्रभू, ज्या परमेश्वराने त्याचा एकुलता पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठविला, की जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारण त्याने विदित करावं. जगातला प्रत्येक व्यक्ती विश्वासाच्या योगे तारल्या जावा. आज आम्ही आमचं जीवन त्या प्रभूला समर्पित करूया. आमच्या जीवनातील कमतरता, आमच्या जीवनातील उणीवा त्याला माहिती आहेत. आम्ही किती पापी आहोत, किती आम्ही नम्र आहोत, किती आम्ही चांगले आहोत, किती आम्ही वाईट आहोत, आम्ही कोण आहोत, काय आहोत, ही प्रत्येक गोष्ट त्या प्रभूला माहिती आहे. कारण तो पारखणारा देव आहे.
तो पारखणारा देव आहे. तो पवित्र आत्मा पापाविषयी, तो पवित्र आत्मा नीतिमत्वाविषयी, तो पवित्र आत्मा न्याय निवाड्याविषयी जगाची तो खात्री करत आहे. आणि जर त्या खात्रीमध्ये जर आम्ही खरं ठरलो नाही आणि त्याच वेळामध्ये जर प्रभू आला आणि जर आम्ही त्या प्रभू बरोबर घेतले गेलो नाही, ही गोष्ट आमच्यासाठी फार क्लेशदायक असणार आहे. कारण त्या वेळामध्ये कुठल्या प्रकारची संधी उपलब्ध असणार नाहीये. त्या वेळामध्ये कोणती संधी आम्हाला मिळणार नाहीये. संधी आज आहे, संधी आज आहे, ती संधी आज आहे. हे माझ्या भाऊ, हे माझ्या बहिणी, प्रभूकडे आम्ही पश्चातापी होऊया. पश्चातापी होऊयात की प्रभूजी, माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. त्या प्रभूला म्हणूया की प्रभूजी, माझं हे पापी जीवन मी तुला समर्पित करत आहे. तू माझ्या सर्व अपराधांची, तू माझ्या सर्व पापांची, तू माझ्या सर्व चुकांची प्रभूजी तुम्हाला क्षमा दे. तू क्षमा दे, तू क्षमा दे प्रभूजी. केवळ क्षमा देणारा तू देव आहेस. क्षमा देणारा प्रभू केवळ तू आहेस. We surrender ourselves. आमचं जीवन आम्ही त्या प्रभूला समर्पित करूया. आम्ही कोण आहोत, काय आहोत, कोणता पद, कोणता हुद्दा आमच्याकडे आहे, किती शिक्षण आमचं आहे, किती वय आमचं आहे, या गोष्टी मॅटर करत नाही. पण ही गोष्ट जास्त महत्वाची आणि मॅटर करते की आमचं तारण झालंय की नाही. तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही उत्सुक होणं गरजेचं आहे. प्रभूजी, तुझ्या प्रत्येक लेकरांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. तुझ्या प्रत्येक अनुयायांना प्रभूजी आम्ही समर्पित करत आहोत. तो पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी स्वीकारून घेण्यासाठीची बापा ज्या गोष्टी तू आज शिकवलेल्या आहेत, पश्चातापी व्हावं, पापांची क्षमा मिळून घ्यावी आणि आम्ही बाप्तिस्मा घ्यावा आणि त्या पवित्र आत्म्याचं दान आम्ही प्राप्त करून घ्यावं. पवित्र परमेश्वरा, आज कोणत्या टप्प्यावरती तुझे लेकरं आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुला माहिती आहे. आज जर तुझे लेकरं तुझ्याकडे पश्चाताप करत असतील तर प्रभूजी तू त्यांना क्षमा दे, अशा मी तुझ्याकडे विनंती करत आहोत. जर तुझ्या लेकरांचं पवित्र परमेश्वरा बाप्तिस्मा झालेले असतील तर परमेश्वरा त्यांच्या सर्व अपराधांची तू त्यांना क्षमा देऊन प्रभूजी त्यांना आत्म्याचा अभिषेक, आत्म्याचा बाप्तिस्मा आज तू त्यांना दे. कारण तू धारणारा देव आणि अभिषिक्त करणारा जिवंत देव आहेस. तुझ्या लेकरांची आत्मिक गरज जाणणारा तू परमेश्वर आहे. आमच्या भौतिक, आमच्या शारीरिक, आमच्या कौटुंबिक गरजांपेक्षा आमची आध्यात्मिक गरज विशेष आहे प्रभूजी. कारण आम्ही आत्मिकरित्याच तुझ्या बरोबर असणार आहोत. आत्मिकरित्या प्रभूजी आम्ही तुझ्या बरोबर असणार आहोत. यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहायता कर. तू मला सहायता कर प्रभूजी. तुझ्या लेकरांना तू सहायता कर राजा. तुझ्या लेकरांचं जीवन तू अभिषिक्त कर. तुझ्या लेकरांचं जीवन तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनातील कमतरता, त्यांच्या जीवनातील उणिवा, त्यांच्या जीवनातील परमेश्वरा सर्व प्रकारचा अडखळ तू दूर कर. आणि प्रभूजी ती सिद्धता तुझ्या लेकरांना तू देऊन तुझ्या लेकरांचं जीवन आशीर्वादित कर राजा. तुझ्या लेकरांना तू तयार कर, तत्पर कर राजा. या विश्वासाच्या जीवनामध्ये ते जगत असताना त्यांनी तो निर्णय करावा आणि त्या निर्णयापर्यंत पोहोचत प्रभू समान त्यांनी बनण्यासाठी बापा तो पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये तू प्रस्थापित कर राजा. कारण तू देणारा आहेस. यू आर गिव्हर.
तू देणारा देव आहेस. रिमांदा शराबा, तू देणारा देव आहेस. यल शदाय तू आहेस. याहवे इरे तू आहेस. एबिनेझर तू आहेस. मगदीश तू आहेस. प्रभूजी आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होतो. तुझ्या लेकरांसमवेत प्रभूजी आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रत्येक विनंतीचं उत्तर आज तुझ्या लेकरांच्या जीवनात तू दिलंस. प्रभूजी आम्ही विश्वास करत आहोत. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व प्रशंसा जिवंत देवा आम्ही केवळ तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूसाठी.